पवारांच्या राष्ट्रवादीच्या आराधना दांडेकर आघाडीवर, यवतमाळमध्ये मंत्री इंद्रनील नाईकांच्या पत्नी मोहिनी नाईक या आघाडीवर। मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटलांच्या कन्या संजना पाटील या सध्या आघाडीवर आहेत। मुक्ताईनगरमधले अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय। चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील या सध्या आघाडीवर। मुक्ताईनगरमध्ये खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील अशी ही लढाई या ठिकाणी झालेली होती। तर भाजप 107 जागांवर, शिवसेना 46, राष्ट्रवादी 33 जागांवर, तर काँग्रेस 30 जागांवर, शरद पवारांची राष्ट्रवादी 7 जागांवर आणि ठाकरेंची शिवसेना 5 जागांवर। या ठिकाणी सगळ्यात शेवटच्या नंबरवर आहे ठाकरेंची शिवसेना। महायुतीने सर्वाधिक जास्त जागा ज्या आहेत त्या ठिकाणी मिळाल्याचं पाहायला मिळतंय। महायुतीचा आकडा पोहोचलेला आहे 186, महाविकास आघाडी 42 आणि स्थानिक आघाडी 15 वर पोहोचलेल्या आहेत। भाजप सर्वात मोठा पक्ष ठरतोय, 100 पेक्षा जास्त जागा त्यांना मिळाले असं सध्या पाहायला मिळतंय। 107 जागांवर आता भाजप पोहोचलेला आहे। पुन्हा एकदा अपडेट्स कडे वळूयात। परळीमध्ये दादांच्या एनसीपीच्या पद्मश्री धर्माधिकारी आघाडीवर आहेत। परळीमध्ये दादांच्या राष्ट्रवादीच्या पद्मश्री धर्माधिकारी आता आघाडीवर। आणखी एक महत्त्वाची बातमी, उरणमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या भावना खाणेकर या आघाडीवर आहेत। कर्जतमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पुष्पा दगडे सध्या आघाडीवर असल्याची माहिती मिळतेय। उरणमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या भावना खाणेकर या आघाडीवर। सिल्लोडमध्ये सत्तारांचा मुलगा समीर सत्तार हे सध्या आघाडीवर आहेत। सिल्लोडची ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची सत्तारांनी केलेली आहे, कारण त्यांनी त्यांच्या मुलाला या निवडणुकीमध्ये उतरवलं। समीर सत्तार सध्या या ठिकाणी आघाडीवर आहेत। सिल्लोडमध्ये सत्तारांचा मुलगा समीर सत्तार आघाडीवर। आकडेवारी पुन्हा एकदा आपण पाहूयात। भाजप 1 नंबरचा पक्ष 107, शिवसेना 46, राष्ट्रवादी 33 जागा, काँग्रेस 30 जागांवर, तर इथे राष्ट्रवादी 7 जागांवर आणि ठाकरेंची शिवसेना 5 जागांवर। तर महायुती या ठिकाणी सर्वाधिक जागा मिळवून या ठिकाणी आघाडीवर। भाजप 107 जागा मिळवून सगळ्यात मोठा पक्ष या ठिकाणी ठरलेला आहे। महायुतीचा आकडा पोहोचलेला आहे 186 वर। नागपूरच्या कामठीमधून भाजपचे अजय अग्रवाल जे आहेत ते सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। नागपूरच्या कामठीमधून भाजपचे अजय अग्रवाल सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। नागपूर विभागामध्ये जर आपण पाहिलं तर 15 नगर परिषदा आणि 12 नगर पंचायती यासाठी आज निकाल लागतोय। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। राजापूरमध्ये शिवसेनेच्या श्रुती ताम्हणकर या आघाडीवर आहेत। राजापूरमध्ये शिवसेनेच्या श्रुती ताम्हणकर या आघाडीवर। एकेकाळी कोकण हा पूर्णतः हा शिवसेनेच्या वर्चस्वाखाली होता। शिवसेनेमधल्या फुटीनंतर तिथे भाजपनं शिरकाव केलेला आहे। तर पुन्हा एकदा पाहूयात। भाजप 104 जागांवर, चिन्हेंची शिवसेना 47 जागांवर पोहोचली आहे। राष्ट्रवादी 34 जागांवर, काँग्रेस 29, तर शरद पवार आणि ठाकरेंची सेना हे 7-7 जागांवर। कोल्हापूरच्या चंदगडमध्ये भाजपचे सुनील कानेकर हे विजयी झालेले आहेत। भोरमध्ये संजय जगताप सलग दुसऱ्या फेरीमध्ये सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। काही ठिकाणी निकाल हाती येत आहेत, काही ठिकाणी आघाडी पिछाडी। करमाळ्यामध्ये माजी आमदाराच्या पत्नी महानंदा ज्या आहेत त्या आघाडीवर आहेत आणि आता